हाय, गुड मॉर्निंग. हा व्लॉग थोडासा स्पेशल आहे. आज मम्मीने नाश्त्यामध्ये घावणे आणि चटणीचा बेत केला होता. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बिल्डिंगमधल्या लेडीजने मिळून जेवण करायचं प्लॅन केला होता. सो मम्मी फुल रशमध्ये होती प्रिपरेशनसाठी आणि पप्पा भाजी घेऊन आले होते आणि ते सुद्धा खालून जाऊन बघून आले होते की खाली काय काय तयारी झाली आहे. तर त्यानंतर ते मला रांगोळीचे फोटोज दाखवत होते. मी माझा नाश्ता संपवला आणि मग मम्मीला सुद्धा हेल्प करायला गेली, कारण दुपारचे जेवण करून तिला परत खाली जायचे होते. सगळ्या लेडीज मिळून जेवणासाठी प्रिपरेशन आणि सगळं करणार होत्या. सो पप्पांनी हे फोटो दाखवले, त्यामधून त्यांना बेस्ट फोटो सिलेक्ट करून दिले. याआधी माझ्यासाठी शिवजयंती म्हणजे ढोल ताशा पथक, शोभायात्रा आणि फुल एनर्जी, पण यावर्षी प्रेग्नन्सीमुळे मी हे सगळं मिस केले होते. संध्याकाळी आरती झाली, छोट्या मुलांचे खेळ झाले, हळदी कुंकू झालं आणि मग बँजो होता, त्यानंतर फटाके. रात्रीचे जेवण सगळ्यांसोबत एन्जॉय केले आणि मग घरी आलो. मी पनवेलमध्ये असल्यामुळे अभिषेक आणि आम्ही दोघंसुद्धा वीकेंडची वाट बघत असतो. पण तरीसुद्धा त्याची सॅटर्डे संडेची धावपळ, प्लॅनिंग यामुळे एकच गोष्ट खूप स्ट्रॉंगली जाणवली आहे. लाँग डिस्टन्समध्ये सोबत असायची व्हॅल्यू खरंच समजते. एकत्र बसून चहा घेणं, जेवण करणं, छोटी छोटी मदत करणं आणि छोटे छोटे मोमेंट्स, आता हे सगळं जास्तच प्रिशियस वाटतं आहे. नेक्स्ट मॉर्निंग मी ब्रेकफास्ट बनवत होते, सिंपल उपमा. त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स खाल्ले. हा प्रवास इमोशनली, मेंटली आणि फिजिकली जास्तच बदलांचा प्रवास आहे. या काळात एक गोष्ट खूप डीपली जाणवली आहे. लव, केअर अँड सपोर्ट हे नॉन निगोशिएबल आहेत. जसे आईलासुद्धा खूप काळजीची गरज असते. माझ्यासाठी हा जर्नी इतका स्पेशल आहे ते म्हणजे माझ्या आईवडिलांमुळे, मम्मी पप्पांमुळेच. मम्मीचं सतत विचारणं की काय खायचं आहे का, हे खातेस का, ते खातेस का, हे आणून देऊ का, आणि त्यानंतर झोप व्यवस्थित झाली ना, थकल्यासारखं वाटत नाही आहे ना, काही त्रास होत नाही आहे ना, ही काळजी खरंच कोणी नाही घेऊ शकत. आणि यामध्ये खूप जास्त प्रेम आहे. आणि पप्पा तर काय आणू येताना खायला, हे खाल्लं का, मेडिसिन वेळेवर घेतल्या का, त्यांचं तर नेहमीच मागे पुढे फिरणं, विचारणं कॉल करून, आणि त्यांची काळजी तर खूपच आहे. प्रेग्नेन्सीमध्ये आपण पुन्हा एकदा आपल्या आईवडिलांसाठी सुद्धा मुलगी बनलो आहोत. आणि मग पार्टनर तर त्याने तर मूड स्विंग्स झेलले आहेत. रँडम क्रेविंग्स असो किंवा फक्त इमोशनल ब्रेकडाऊन, त्याचा तो पेशन्स. ओके, काय झालं, काय करू मी तुझ्यासाठी, किंवा चल आपण बाहेर जाऊया, हे खाऊया, हे करू का मी, हे फक्त. आणि यापेक्षाही समटाईम्स फक्त सोबत असणंसुद्धा खूप जास्त गरजेचं वाटायचं. प्रेग्नेन्सीमुळे मला हेच कळले आहे की स्ट्रॉंग असणं म्हणजे सगळं एकट्याने हँडल करणं नाहीच आहे. स्ट्रॉंग असणे म्हणजे आपल्याला प्रेम एक्सेप्ट करता आलं पाहिजे, आणि आपल्या पॅरेंट्सची काळजी, अंडरस्टँडिंग आणि आपल्या फॅमिलीचा प्रेझेन्स मिळणं खरंच खूप गरजेचं आहे. त्याने प्रेग्नेन्सी अजून थोडी सोपी वाटू लागते. येणाऱ्या बाळासोबत आपली जी नाते आहेत ती खरंच अजून सुधारत आहेत, किंवा त्यांच्याबद्दल आपलं प्रेम अजून वाढत आहे. मी ते उपम्याला फोडणी दिली. त्यानंतर गरम पाणी करून ठेवले होते, ते मग वरून घातले, जेणेकरून रवा चांगला फुलून लगेच शिजून यावा. त्यानंतर वरती झाकण ठेवले. तो सुद्धा माझ्या हातचा उपमा मिस करत होता. सो आम्ही असे ठरवले की आज आपण सिंपल उपमाच करू. मग इथे मी कोथिंबीर चांगली बारीक चिरून घेतली आणि ती मग वरून घातली, आणि नंतर मग झाकण ठेवून अजून थोडा वेळ वाफेवरती उपमा बनवण्यासाठी ठेवला. बाजूलाच मी चहा उकळत ठेवला होता. आमच्या दोघांसाठीच होता, कारण मम्मीचा सकाळीच झाला होता. सो मी परत एकदा मग उपम्याचं भांडं चेक केलं की उपमा झाला आहे का, लागला तर नाही ना खाली. पण झाला होता व्यवस्थित, कारण आज मी खूप दिवसांनी सकाळी असं नाश्त्यासाठी प्रिपेअर करत होती. आणि असा उपमा बनवायला मी अभिषेकलासुद्धा शिकवला आहे. तो सुद्धा घरी कधी कधी आता बनवतो. सो त्यानेसुद्धा हळूहळू माझ्यामुळे का होईना, पण एक बेसिक कुकिंग आणि बेसिक जेवण बनवणं, नाश्ता बनवणं हे तो सुद्धा शिकला आहे. मग मी चहा गाळून घेतला आमच्या दोघांसाठीचा. खरं तर चहाची सवय ही अभिषेकमुळे लागली आहे.
नाहीतर याआधी माझा चहा म्हणजे ग्रीन टीच असायचा किंवा एक तर गरम पाणी सकाळी, आणि त्याला सकाळ सकाळ चहा लागतो म्हणून मलासुद्धा ही सवय लागली. मग मी नाश्त्यासाठी आमच्या तिघांचे 3 चमचे आणि वाट्या काढून घेतल्या. मग मम्मी सर्व करणार होती, त्यामुळे मी हे सगळं प्रिपेअर करून ठेवले आणि मी मग थोडा वेळ बाहेर जाऊन बसली. खमंग फोडणी दिली होती, त्याचा वास दरवळत होता. आणि आज तर फोडणीने काही मला त्रास दिला नाही, त्यामुळे मी सुद्धा एवढा वेळ उभी होती. त्यानंतर मी परत थोडीशी फ्रेश कोथिंबीर वरून टाकली, कारण मला तसे आवडते. मग मम्मीने हे सर्व केले आम्हाला आणि बाहेर घेऊन आली. मी तोपर्यंत थोडा वेळ बाहेर बसली होती. मम्मीने मग आवाज दिला की घेऊन जा प्लेट्स. त्यानंतर अभिषेक बाहेर बसून हे हॅम्पर ओपन करून बसला होता, जे FNP वरून त्याने मागवले होते. हे हॅम्पर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आले होते, तेच तो बघत होता. मग मी नाश्ता आणून ठेवला. अभिषेकसाठीचा चहा थोडा जास्त होता, माझ्यासाठी थोडा कमी होता, सो मी तेच दाखवले. त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करून आवरून रुटीन चेकअपसाठी डॉक्टरकडे गेलो होतो. घरी आल्यानंतर अभिषेकने ACचा फिल्टर साफ करून दिला, कारण मी तर आता वरती चढू शकत नाही. मम्मीने मस्त मिसळपावचा बेत केला होता, कारण अभिषेकला आवडते म्हणून. आणि अभिषेकसाठी मी ही सिल्क आणून ठेवली होती. इव्हिनिंगला आम्ही राऊंड मारण्यासाठी प्लॅन्ट्सचं कॅफे आहे एक जवळच, तिथे गेलो होतो. चहा घेतला आणि फिरून आलो थोडंसं, कारण प्लांट्समध्ये खूप छान रिफ्रेशिंग वाटले. सो नंतर आम्ही झुडिओला गेलो, पण तिथे तर मला काही आवडले नाही, तेच कलेक्शन होते. त्यामुळे फक्त बघितले काय काय दिसते का नवीन, आणि मग घरी आलो. रात्री मग मम्मी पप्पांसोबत डिनर एन्जॉय केला आणि आईस्क्रीम नेले होते, ते एन्जॉय केले. ह्या मोमेंटसाठी मी पूर्ण आठवडाभर वाट बघत असते, कारण अभिषेक येणार असतो. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.